लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुसदच्या नूर कॉलनी येथे गॅस सिलेंडरच्या अवैध साठ्यावर कार्यवाही. 40 गॅस सिलेंडर, 23 रेग्युलेटर, 2,50,000चा मुद्देमाल जप्त. बातमी पुसद येथून. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध गॅस सिलेंडर साठवणूक, अवैध धंदे, शस्त्र बाळगणाऱ्या तसेच अवघड गुन्हे, आरोपी शोध, तस्करी समूळ उच्चाटन व्हावे याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते. त्याच अनुषंगाने आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणुका बाबत गोपनीय माहिती काढत असताना 12 वाजण्याच्या सुमारास इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून काळ्या बाजारात जादा किमतीने विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचांसह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरी अवैध भारत, HP व इंडेन अशा वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 40 गॅस सिलेंडर तसेच 23 रेग्युलेटर मिळून आल्याने इसम नामे आरिफ मोहम्मद कच्ची राहणार नूर कॉलनी, सुभाष वॉर्ड, पुसद, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ यांच्याकडे सदरच्या गॅसबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणूक करून जादा दराने विक्री करत असल्याने एकूण 40 गॅस सिलेंडर, 23 रेग्युलेटर असा अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन अन्न पुरवठा निरीक्षक पुसद यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसद तहसीलदार रेखा वाणी मॅडम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस कर्मचारी मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजा ब्रणखाम, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव इत्यादींच्या उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.